NSS कॅम्प बद्दल तर सगळ्यांनाच ऐकलं असन, पण नेमकं त्या कॅम्प मध्ये काय होते हे तुम्हाला सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आता आम्हाला दिवसभर जरा हेवीच कामं करायची आहे, म्हणून पटापट सकाळी सरने इकडे योगा आणि एक्सरसाइज घेतली. म्हणजे कसं बॉडीची फुल स्ट्रेचिंग होऊन जाते. मस्त सगळ्यांनी योगा केला. आणि आमच्या NSS कॅम्प मध्ये भाऊ हे परंपराच आहे, सकाळी योगानंतर चिठ्ठ्या निघत असते. ज्याचं नाव त्या चिठ्ठीत आलं ते आजचं वॉशरूम साफ करत पटापट आम्ही चिठ्ठ्या काढल्या आणि तसंच दूध आणायला निघालो. म्हणजे कसं पोराईले सकाळचा चहा तर भेटला पाहिजे ना. मस्त सगळे फ्रेश झाले, चहा नाश्ता केला आणि तसंच आम्ही आमच्या कामासाठी निघालो. आज आम्हाला थोडस ट्रेक करत जायचं होतं, कारण आज आम्हाला जिथं काम करायचं होतं हे थोडस पहाडातच होतं. पटापट पूर्ण फौज घेऊन आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो. आणि हा तुम्हाला सांगतो, या जागेवर पाण्याचे नैसर्गिक झरे आहे आणि हेच ते जागा होती जिथून अख्ख्या गावाला पाणी पुरवठा व्हायचा. पण मागच्या अनेक वर्षापासून इथं गाड साचत गेला, त्यामुळे इथला पाण्याचा उपसा कमी होत गेला. म्हणून आज आम्ही हातात घेतलंच आहे काम, इथचा गाडी गाळाचा आणि सोबत रुंदीकरणही करून द्यायचं. म्हणजे कसं आहे, गावकऱ्याचा वर्षभर पाण्याचा विषय इथंच मिटून जाईल. पटापट आमचे पुरे स्वयंसेवक लागले ना, कोणी गाळ काढत होतं तर कोणी रुंदीकरण करत होतं. आज तर पोरांना फुल जोश मध्ये काम केलं. एक नाही तो दोन झरे लागले म्हटलं आम्हाला. म्हणजे आता आम्ही ठामपणे म्हणू शकतो आमच्यामुळं गावकऱ्याची 12 महिन्याची पाण्याची समस्या मिटली. पटापट सगळं काम उरकून आम्ही जेवण करायला आलो, कारण भूक लागली होती. आज लय काम झालं होतं आणि हे तर फक्त दुसऱ्या दिवसाचं काम आहे हो. अजून बरेचसे कामं बाकी आहे, त्यासाठी आपल्याला फॉलो करून ठेवा. भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.